नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह क्लासमध्ये. आज आपण पाहणार आहोत पुढील लेक्चर. तर पहा, आजचा पुढील प्रश्न आहे शी वॉज डिलिव्हरिंग लेक्चर्स रिलेटिंग टू पॉलिटिकल अँड ज्युडिशरी इश्यूज. आता याचं लेक्चर, हे जी वाक्य आहे, हे दिलेलं वाक्य कशामध्ये आहे? पॅसिव्ह मध्ये. तर हे पॅसिव्ह तर करायचं आहे, पण पॅसिव्हचं इंट्रोगेटिव्ह फॉर्म करायचं आहे. एक लक्षात घ्या, नुसतं पॅसिव्ह करायचं नाहीये, तर पॅसिव्हचं इंट्रोगेटिव्ह फॉर्म. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे सरळ सरळ जर पॅसिव्ह करायचं झालं तर आपण सरळ सरळ या वाक्यामध्ये जी काय ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट कोणतं आहे? लेक्चर्स. लेक्चर सुरुवातीला येईल, पण इथं वॉज आलेलं आहे, बरोबर आहे. मग डिलिव्हरिंग आहे म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. मग कंटिन्युअस पास्ट टेन्सचं अगोदर तुम्हाला पॅसिव्हाइज करता आलं पाहिजे. मग त्याचं कंटिन्युअस पास्ट टेन्सचं पॅसिव्हाइज काय होईल? लेक्चर्स वेआर बीइंग डिलिव्हर्ड. काय होईल? लेक्चर्स वेआर बीइंग डिलिव्हर्ड बाय हर. बरोबर आहे. रिलेटिंग टू पॉलिटिकल अँड ज्युडिशरी इश्यूज. म्हणजे ज्यावेळेस याचा पॅसिव्ह करायचा आहे तर त्या वाक्यामध्ये वेअर येणार आहे. काय येणार आहे? वेअर. म्हणजेच आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन करायचं आहे. आता इंट्रोगेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय, याचं क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचंय, या वाक्याचं क्वेश्चन करायचंय. पण क्वेश्चन कसं करायचंय? क्वेश्चन पॅसिव्हाइज करायचंय. तर यामध्ये जिथं जिथं वॉज आलं, जिथं जिथं आर आलं, ते वाक्य चुकीचे आहेत. मग बरोबर कोणतं आहे? तर बरोबर आहे बी नंबरचं. का बरोबर आहे? कारण वेअरनं सुरुवात झाली, शेवटी क्वेश्चन मार्क आहे, कारण आपल्याला करायला सांगितलेलं आहे इंट्रोगेटिव्ह फॉर्म. बरोबर आहे. मग या वरील प्रश्नाचं जे पॅसिव्ह फॉर्म आहे आणि तो इंट्रोगेटिव्ह फॉर्म आहे, तो कोणता आहे? वेअर लेक्चर्स बीइंग डिलिव्हर्ड बाय हर रिलेटिंग टू पॉलिटिकल अँड ज्युडिशरी इश्यूज. हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे. चला दुसरा प्रश्न पाहूया. आपण या प्रश्नाला, हे जे काय वरती लिहिलं, याला एकदा इरेज करू आणि आपण पुढील प्रश्न पाहूया. ठीक आहे, चला. प्रॉब्लेम्स ऑफ मासेस डॅश डॅश बाय असेंब्ली. आता एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम्स ऑफ मासेस. आता इथं काय दिलंय? मासेसचे जे काही समस्या आहेत, मग हे सिंग्युलर आहे का प्लुरल, हे आपल्याला कळलं पाहिजे. चूज करेक्ट वर्ब फॉर्म फॉर पॅसिव्ह वाईज यूज इन द पास्ट परफेक्ट टेन्स. आता कोणत्या, बघा, पॅसिव्ह वाईज करायचंय आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कोणतं वापरतात, तर तुम्हाला हे दोन्ही माहिती पाहिजे. पास्ट परफेक्टची रचना काय? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ही झाली परफेक्ट पास्टची रचना. आता याच पॅसिव्ह वाईजची रचना काय? पॅसिव्ह वाईजची रचना मी तुम्हाला सांगतो. ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन. ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन. आता हे हॅड बीन का आलं? एक लक्षात घ्या, ज्या वेळेस नंतर येतं V3, पॅसिव्ह मध्ये V3 येतं, नंतर येतं बाय प्लस बाय येतं, आणि बाय येऊन इथं कर्त्याची प्रथमा म्हणजेच फर्स्ट केस ऑफ सब्जेक्ट. हे झाली रचना पॅसिव्ह वाईजची. परंतु वर फॉर्म आपल्याला पॅसिव्ह वाईजचा विचारलाय, म्हणजे सरळ सरळ या वाक्यामध्ये, ज्या वाक्यामध्ये हॅड बीन आहे आणि पुढे V3 फॉर्म आहे, तेच आपल्याला ऑप्शन बरोबर आहे असं फिक्स पकडायचंय. का? कारण हे जी स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर माझ्या पाठ आहेत किंवा मला माहिती आहे, तसं तुम्ही सुद्धा हे स्ट्रक्चर पूर्णपणे जाणून घ्यायचे, पाठ करायचे. त्यासाठी एकमेव चॅनल आहे माय क्लास माय वे, आणि हा चॅनल लगातार पाहायचा आहे. आणि त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय आणि शेअर सुद्धा करायचं आहे. एक लाईक दिल्याने तुम्ही मोठे म्हणजे लहान होणार नाहीत. ठीक आहे, शेअर करा आणि कंटिन्यू लेक्चर्स पाहत राहा. पुढील वाक्य आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी हे वाक्य आता तुम्हाला कळलं असेल की याचा आन्सर काय असेल. बघा, इथं हॅज बीन आलेलं आहे, तर हॅजचा या रचनेमध्ये काही संबंध नाही, म्हणून हे नाही आहे. वेअर इथं आलेलं आहे, मग वेअरचा संबंध नाही. हॅड आलं, परंतु एक लक्षात द्या, काही जण हेच ऑप्शन बरोबर करतात. का? तर हॅड सोलो आलेलं आहे. कारण एक लक्षात घ्या, पॅसिव्ह वॉइस मध्ये बीन येतं आणि बीन इथं नाहीये, म्हणून हे सुद्धा ऑप्शन आपलं चुकीचं आहे. मग ऑप्शन बरोबर कुठलं? तर ऑप्शन डी नंबरचं हे बरोबर आहे. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपल्याला इथं जी भरायचं आहे ते काय असणार आहे? हॅड बीन असणार आहे. कारण चूज करेक्ट वर्ब फॉर्म फॉर पॅसिव्ह वॉइस यूज इन द पास्ट परफेक्ट टेन्स. मग म्हणून पास्ट परफेक्ट टेन्सची रचना अगोदर लक्षात घेतली, त्याच्यानंतर पॅसिव्ह वाईजची त्याची रचना ती लक्षात घेतली, आणि नंतर इथं जे काही सहाय्यकारी क्रियापद आलेले आहे ते आपण तिथं भरलेलं आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? गाईडलाईन्स हॅड बीन गिवन बाय द ऑफिशियल टू अस. आता बघा, इथं हे वाक्य दिलेलं कोणतं आहे? कोणत्या, म्हणजे
वाईच आहे हे ओळखता आलं पाहिजे. तर हे वाईस कुठला आहे? हे वाईस आहे. एक लक्षात घ्या. आपण पेनाची शाई बदलूया आणि पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, गाईडलाईन्स हॅड बीन गिवन बाय द ऑफिशियल्स टू अस. बघा, हॅड बीन आलेलं आहे इथं, म्हणजेच हे वाक्य सरळ सरळ परफेक्ट पास्टचं आहे. जे मागे आपण आता सोडवलं त्याचंच पण पॅसिव्ह दिलेलं आहे, परफेक्ट पास्टचं वाक्य आहे. मग ज्यावेळेस याचा ऍक्टिव्ह होतो, तो ऍक्टिव्ह जेव्हा होतो तेव्हा त्या वाक्यात फक्त हॅड असतं आणि हॅड नंतर V3 असतं, हे लक्षात घ्यायचं. आणि इथं बाय द ऑफिशियल्स टू असं आहे. मग बाय द ऑफिशियल्स हे द ऑफिशियल्स हे सुरुवातीला येणार आहे. वाक्यामध्ये कुठे येणार आहे? ते सुरुवातीला येणार आहे. बघा, वाक्यामध्ये सुरुवातीला जेव्हा येईल इथं द ऑफिशियल्स इथं आलेला आहे, परंतु बीन येणार नाही. हॅड गिवन येईल, बरोबर आहे. गिवन जसं तसंच राहणार आहे, गेव येणार नाही. म्हणजे हे पण गेलं. बघा, गेव दिलेलं आहे इथं गिवन दिलेलं आहे, परंतु इथं हॅव आलेलं आहे, म्हणजे हे पण गेलं. आता इथं पाहूया, ऑफिशियल्स हॅड बीन गिविंग. आता मला सांगा, हॅड बीन नंतर कधीच चौथा फॉर्म येतो का? नाही येत. बघा, हॅड बीन गिविंग आता इथं दिलेला आहे, पण कंटिन्युअस प्रेझेंट दिलेला आहे, कंटिन्युअस पास्ट परफेक्ट असा दिलेला आहे. तो कंटिन्युअस परफेक्ट पास्टची रचना दिलेली आहे इथं. मग हे सुद्धा येणार नाही. पण आपल्याला काय करायचंय, फक्त इथं हॅड बीनच दिलेलं आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्या, पॅसिव्ह हे प्रत्येक काळाची चौथी जी काळ आहेत, 4 नंबरची काळ आहेत. म्हणजे कोणती? जसं की प्रेझेंट परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे, किंवा कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बरोबर आहे. नंतर कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. या तिन्ही काळाचे चौथी जी प्रकार आहेत यांचा पॅसिव्ह होत नाही, लक्षात घ्या. म्हणून डी नंबरचं ऑप्शन इथं रॉंग आहे. का? कारण हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट आहे, म्हणून ते रॉंग आहे. म्हणून आपलं वाक्य बरोबर कोणतं असणार आहे? एक लक्षात घ्या, द ऑफिशियल्स. इथं बाय वगैरे येणार नाही. का? कारण पॅसिव्ह मध्ये बाय दिलेलं आहे. म्हणून पहिलं वाक्य हे काय याचं बरोबर आहे. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. निश्चितच तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाला असेल, तुम्ही आन्सर निवडला असेल. आता खालचंही तुम्ही आन्सर निवडा. मला एक्सप्लेन करायच्या आत तुम्ही आन्सर निवडा आणि नंतर तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही निश्चित पहा. जर तुम्हाला काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये समजल्या नाही तर कमेंट करा. आणि तुम्हाला माझा मोबाईल नंबर पण देतो, तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि मला कधीही विचारू शकता. मी तुमच्यासाठी अहोरात्र नाही, कधीही तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचं सोल्युशन मी देणार आहे. ठीक आहे, चला. तर हा नंबर आहे आपला, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा जरूर. आणि जर नाही समजलं तर ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. ऑफिशियल्स विल इनिशिएट ऍक्शन अगेन्स्ट द कॅन्टीन ऑथॉरिटीज फॉर सेलिंग स्टेल फूड. बघा, वर्ब फॉर्म यूज इन पॅसिव्ह वॉइस इज. बघा, आता याच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये कुठला वर्ब फॉर्म वापरला जाईल हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्हच आहे आणि हे आहे सिंपल फ्युचर टेन्स. कुठलं आहे? सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य. द ऑफिशियल्स विल इनिशिएट ऍक्शन. मग सिंपल फ्युचर टेन्स मध्ये एक लक्षात घ्यायचं, विल बी वुड बी असं काही येत नाही. इथं वुड बी येत नाही, विल बी जसे तसं राहतं. बिंग तर येणार नाही. बिंग काय येणार नाही? कारण सांगतो तुम्हाला, कंटिन्युअस फ्युचर नाहीये. आणि एक लक्षात घ्या, कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं सुद्धा पॅसिव्ह बनत नाही. हे माहिती पाहिजे आपल्याला. फक्त 6 ते 8 काळामध्येच पॅसिव्ह बनतं, 6च काळामध्ये शक्यतो, बरोबर आहे. 8 काळामध्ये म्हणजे फक्त तिथं वर्ब फॉर्मचे चेंज होतात. पण एक लक्षात घ्या, मग कंटिन्युअस फ्युचरचं तर हे बनणार नाही. इथं तर हे बाजूला निघलं. आता एक लक्षात घ्यायचं, काळ कुठलाही असो, पॅसिव्ह वॉइस म्हटलं की क्रियापदाचं तिसरं रूप येतं. मग इनिशिएटच दिलं, इथं तिसरं रूप दिलंय का? नाही. म्हणून हे पण ऑप्शन गेलं. आता या दोन वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप दिलंय जरूर, परंतु सहाय्यकारी क्रियापद कुठली वापरली हे पण लक्षात घेण्यासारखं आहे, बरोबर आहे ना. मग इथं विलचं उलट केलं त्यांनी, पण असं होत नाही. विलचं उलट होत नाही. बघा, विलचं विलच राहणार आणि बी नंतर सहाय्यकारी क्रियापद येणार, म्हणजे हे पॅसिव्हची रचना आहे. बघा, इथं सांगितल्याप्रमाणे विल बी इनिशिएटेड, म्हणजे याचं सी नंबरचं ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. बघा, आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुन्हा पाहणार आहोत. असंच कंटिन्यू पाहत राहा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला काही प्रश्नामध्ये शंका असेल तर निश्चित विचारा. तुम्हाला पुराव्यासहित आणि त्याच्या संदर्भासहित माहिती मी तुम्हाला देईल. असंच पाहत राहा. ओके, थँक्स अ लॉट. धन्यवाद.